आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही काही कळला, वेदा नाही काही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. तू सुख करता तू दुःख करता, आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं कुठे होतीस? किती वाट बघितली मी तुझी. मला तुला आज वेळ देता आला नाही ना. हरकत नाही, आपण नंतर बोलू. ये, तुला बाबांच्या बाजूला बसायचंय का? ते ठीक आहे, पण मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय? मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. भजन झाल्यावर बोलूया. माझ्याकडे वेळ नाहीये. हो हो चालेल, भजन झाल्यावर बोलू. हा आई, तो भावला नुसता भावला नाहीये. तिथे जातेस का बाबांकडे? आई, तो नुसता भावला नाहीये, राक्षस आहे, राक्षस. त्याच्या अंगात कुठल्या तरी मांत्रिकाने प्रवेश केलाय. त्यानेच रूपा मावशी आणि कमला आजीला घराबाहेर काढण्याचा प्लॅन केला होता. करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळी तो इथे तुला संपवण्यासाठी आलाय आणि त्याने मला कंट्रोल केलं होतं. ओठावरती मी त्याच्या हातातली भावली झाले होते. ओठावरती तुझीच गुणगान. आज गणपती बाप्पाच्या पुढ्यात त्याला ठेवलास म्हणून मी नॉर्मल झाले. आई, काहीतरी कर. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आधी त्याची विल्हेवाट लाव. करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भारी भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती, तुझीच गुण गाता. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तू करता आणि करविता, तूच करता आणि करविता. हे मोरया मोरया मंगलमूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
तुझे नाम आले ओठी दूर भारावले, तुझे नाम आले ओठी दूर भारावले. तुझे नाम आले ओठी दूर भारावले, तुझे नाम आले ओठी. मैत्री, कालचा दिवस काय कमाल गेला ना. म्हणजे बाप्पाच्या येण्याने अख्ख्या घरातलं वातावरण असं चैतन्यमय झालंय. असं वाटलंच नाही की गेले काही दिवस आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग येऊन गेलेत म्हणून. ते म्हणतात ते खरंय, बाप्पा आपल्या बरोबर येताना भरपूर आनंद घेऊन येतो. कमलाई आणि रूपा असत्या तर अजून आनंद झाला असता नाही. तेही खरंय. पण तुला एक सांगू, तू केलेल्या सजावटीचं कौतुक येणारा जाणारा प्रत्येक पाहुणा करत होता. तू केलेलं जेवणही उत्तम होतं आणि तुझ्या हातचे मोदक तर अजूनही चव जिभेवर रेंगाळते. थँक्स. बरं, बाईसाहेब कधी उठणार आहेत? रात्री उशिरा झोपलीये ती, उठू दे आरामात. काल दिवसभर माझ्या मागे मागे करत होती. भजन सुरू असताना पण मध्येच आली, बाजूला बसली आणि काहीतरी बोलायला लागली. भजनाच्या आवाजामुळे मला ऐकूच आलं नाही. हो, मी पाहिलं. मला काही ऐकू येत नव्हतं, मी तर भजनात तल्लीन झालो होतो. हो, मलाही ऐकू नाही आलं. काय म्हणत होती देव जाणे. आता विसर्जन झाल्यावर विचार तिला काय सांगायचं होतं म्हणून. चला, आरती आणि विसर्जनाची तयारी करायची, उशीर होतोय. चला. म्हणजे अजूनही आमच्या घराचं संकट टळलेलं नाहीये. बाप्पा, तूच रक्षण कर सगळ्यांचं. चला लवकर, मैत्रिणी यश आपलं विसर्जन करायच्या आधी आपल्याला इथून सगळ्याला हवं. घरातून बाहेर पडणं शक्य आहे का आता? ती मैत्री आपली वाट पाहत खाली उभी असली तर? मामा, मला खरं सांग, तुला खात्री आहे ना त्या शक्तीने मैत्रीला सगळं खरं काय ते सांगितलं असणार आहे? अबे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना. ती शक्ती मैत्रीला सगळं काय सांगत होती ना. मी काय म्हणते, मैत्रीला सगळं माहिती आहे तर तिने रात्रीच का नाही दारीवर धरलं आपल्याला? आणि तो यश, तो का शांत आहे? गणपतीच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये राहणा नको म्हणून असं. पण जाऊ दे ना, आपण कायला विचार करायचा तो. आता नुसतं घरात सगळे झोपलेले आहेत, ते उठायच्या आधी आपण इथून छूमंतर होऊया. हो दादा, देवांच्या प्रकरणात आपल्याला अडकायलाच नको, सगळं आपल्यावरच उलटतं ना. एक मिनिट, मला काय वाटतं, आपण असं निघून गेलो तर माझ्या रावसाहेबांना काय वाटेल? अगं, त्यांना काय वाटणार आहे? इथे थांबलो तर मैत्री आणि यश सोडणार नाही, आणि बाहेर गेलो तर रावसाहेब सोडणार नाही. त्यांना काय वाटणार आहे? जाऊ दे. उडत गेला ना तो रावसाहेब. नाही काय मामा, माझ्या रावसाहेबांबाबतीत असं काही बोलायचं नाही, आम्ही खपून घेणार नाही. निघायचं का आता? मामा, आई, डॉली, कालपासून तुमचं काय सुरू आहे दिसतंय मला. या घरात गणपती बसवता येऊ नये म्हणून तुम्ही तिघेही मिळून काय प्रयत्न करताय ते माझ्यापासून लपून राहिलेलं नाहीये. आणि आम्हाला आता भावल्याचं नाटकही कळलंय. या बाहुल्याने माझ्या शक्तीला वश केले आणि तुम्ही त्याची साथ दिली. बाप्पा, अक्का, मला तर असं वाटून राहिलं इथं जीव देऊन टाका आता. मामा, मला नाही मारायचंय. पण मरण खाली आपली वाट बघतय. एका लहान मुलीला हत्यार बनवून आमचं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालायत तुम्ही. पटकन खाली या, आज तुमची काही खैर नाहीये.
आज बाप्पाचं विसर्जन आणि तुमचं या घरातून निर्गमन होऊनच राहणार. एक मिनिट, निर्गमन म्हणजे काय? अगं एक्झिट. अगं तिथं घेतोय ना आपण. ती एक्झिट का फिक्झिट आपण गपचूप घेणार होतो ना. पण आता त्या यशच्या आणि मैत्रीच्या लाथा खाऊन आपल्याला ती एक्झिट घ्यावा लागणार आहे. अजून किती वेळ? लवकर खाली या, ऐकू येत नाही का? एवढा वेळ लागतो खाली यायला? बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झाली, आरती करायची आहे. आरती? आरती खरं बोलवलंस आम्हाला? मग तुम्हाला काय वाटतं, कशाला बोलवलंय? नाही नाही, आम्हाला वाटलं आमच्याकडून काही चुकबिक झाली का काय बाबा. मामा, तशा अक्षम्य अनेक चुका झाल्यात तुमच्याकडनं, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला किती वेळा ऐकून दाखवणार ना. होपफुली आज विसर्जनाच्या दिवशी तरी बाप्पा जाता जाता तुम्हाला काहीतरी सद्बुद्धी दे. अक्का, मला वाटतं आपल्याला भासच झाला होता ना. अरे दादा, तू सांगितल्यासारखं जर शक्तीने या दोघांना सांगितलं असेल तर मग मैत्री आणि यश एवढे शांत कसे काय? मला पण तेच कळून नाही राहिलं ना. मामा, मला काय वाटतंय, एकतर काल तुला भास झाला असेल, नाही तर जास्त झाली असेल. अबे नाही ना बे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं ना. ती शक्ती मैत्रीला सगळं काही सांगत होती ना. दादा, कधी कधी आपले डोळे सुद्धा धोका खातात. शक्ती, आवरलं का तुझं? खाली आहे लवकर, आरती राहिलीये. शक्ती, शक्ती उठ ना लवकर. शक्ती, शक्ती. गुड मॉर्निंग आदिती. गुड मॉर्निंग नाही, आपल्यासाठी बॅड मॉर्निंग आहे. का, काय झालं? असं का बोलतेस? आज तर बाप्पाचं विसर्जन. अच्छा, म्हणून तुला वाईट वाटतंय ना. पण बाप्पा तर आपल्याकडे 1.5 दिवसासाठीच आला होता. आज त्याला जावं लागेल ना. तू पण चल खाली, आपण मज्जा करू. मला मजा अजिबात येणार नाहीये. आपलं काल काय ठरलं होतं? तू आईला सगळं सांगणार. हो, आणि तसंच केलंय मी आईला सगळं खरं खरं सांगून टाकलं. आज तर खूप मज्जा येणार आहे त्या भावल्याची. आई त्याचं काय करेल काय माहिती. असं काहीही होणार नाहीये. आईला काल भजनाच्या आवाजात तू काय बोललीस ते ऐकूच गेलेलं नाहीये. मी आत्ताच आई बाबांचं बोलणं ऐकलं. काय? मला वाटलं आई सगळं ऐकलं असेल. सगळी मेहनत वाया गेली, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं आईला खरं खरं सांग. आईला नाहीतर बाबाला तरी सांग. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे शक्ती. एकदा का विसर्जन झालं की तो भावला तुला परत कंट्रोल करेल. मग आपण काहीच करू शकणार नाही. हो, मला लवकरात लवकर आईला सांगायला हवं. गणपती बाप्पा, शक्तीला प्लीज यश दे. करायची का आरतीला सुरुवात? नाही म्हणजे कसं, आगमन वेळेवर झालं तर विसर्जन पण वेळेवर व्हावं. हो ना, म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे ना. अशी वेळ दौडून चालणार नाही ना आपल्याला. अरे वा, वेळेचं महत्व कळतंय तर तुम्हाला. कोण बोलतय? आणि काय हो, बरीच घाई झालेली दिसतेय विसर्जनाची. हे वेगळा प्लॅन शिजतोय का डोक्यात? अबे कुठला प्लॅन, कसला प्लॅन? तुझ्या तर काय पण येतो ना डोक्यात बाप्पा. आम्ही आपला सहज. मी काय म्हणते, शक्ती येऊ देत मग करूया सुरू. ती अजून तयार नाही झाली. मी बघते जाऊन.
हो तोपर्यंत आपण आरती करून घेऊ काय. आई आई मला तुला काहीतरी सांगायचंय. हो बाळा, आपण आधी आरती सुरू करूया का? अगं पण शक्ती, बास आता त्या बावल्याचं कौतुक. आज तुझ्या हस्ते आरती करायची आहे ना. ये. समोर उभी राहा पटकन. चल. आई जमेल ना. अख्खे शक्तीने मैत्रीला काही सांगितलेलं नाही दिसत. आपल्याला अजून काहीतरी करता येईल बरं का. तर काय करणार मला तर काहीच सुचत नाहीये. रात्रीच्या मुलीचा बंदोबस्त करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. नको त्या गोष्टीचं उगीच आपण टेन्शन घेत राहील. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वृषेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मागे मना कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पा, येताना आनंद घेऊन आलास, जाताना डोळ्यात पाणी देऊन चाललास. तुझ्या निरोपाची वेळ आली की आजही मन भावुक होतं. चालायचंच. जास्त काही मागत नाही मी, पण घर सोडून गेलेल्या माझ्या माणसांना पुन्हा परतीचा मार्ग दाखव. माझ्या शक्तीला उदंड आयुष्य आणि सुख दे. यशाची उत्तुंग शिखरं गाठण्यासाठी तिला सद्बुद्धी आणि शक्ती दे. आणि ज्यांच्याशी 7 जन्माची गाठ बांधली आहे त्या गाठीला कधीच मोडू देऊ नकोस. उसवलेल्या नात्याला पुन्हा नव्याने विणण्यासाठी आशीर्वाद दे. आणि घरोघरी नात्यांचा सोहळा कायम साजरा होऊ दे. गणपती बाप्पा, आता तूच काहीतरी कर. या भावल्याचं खरं सगळ्यांसमोर उघडं पाड. आई, तो भावला. हे घे, आरती घे. आणि तुझ्या भावल्याचं विसर्जन नाही करणार आहे. टेन्शन घेऊ नकोस. बाबा, मी विसर्जनाबद्दल नाही बोलत आहे. पण आता जे काही बोलायचं ते विसर्जनानंतरच बोलायचं. ठीक आहे. चला, हात लावशील ना व्यवस्थित. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया.
बावला खांद्यावर. काय सांगायचं होतं तुला, बोल. हेच की माझ्या परवानगीशिवाय माझ्या बावल्याला कोणीही हात लावू शकत नाही.